हाताने वायर कसं लाव करा वायर फिरायला काय थांबा थांबा येईल बघा गडबड करू नको प्रसाद गडबड लय करू हे पाय याच्या पायात हे बघा येतं एवढ्या प्रेशरनं पाणी येईल तर नळ चालू होतात हे बघा हे वायर हिचं तरी हात काय याच्यात बापरे सगळं डायरेक्ट आहे काहीच नाही ते स्टॅटरचं असं स्टॅटर आहे हात लावल्याशिवाय चालू होत नाही हात कसं लावा माणसानं नवीन माणसानं आणि ते फ्यूज नाही ते डायरेक्टच आहे फ्यूज तर पाहिजे एक तरी दोन फ्यूज देत नाही ते 150 रुपयाला एक फ्यूज आहे 300 रुपयाचे दोन फ्यूज नळ चालू होतोय किती प्रेशरनं पाणी आहे मोटर लावल्यासारखं पाणी यायला की नाही मोटर लावल्या बिनकामी नाटक करायला काय सांगा बाबू कोणता विषय आहे काय तुम्हाला कळायला का या पाणीमध्ये आलेलं घाण येते पाणी एक मिनिट या ट्रॅक्टरला जाऊ द्या बघितलं हिंगणीरेच्या घरी बसून होतो पाणी सुटलं पाणी तुम्ही जा बरं रे बिनकामी काढतो बोला काय हरकत नाही ज्यावेळी पाणी सुटलं त्यावेळी प्रत्यक्षात पाण्याचा वास मी तिथं उभं राहून नाकानं वास घेऊन पाहिजे बापरे तर घाण असा वास येऊ लागला बरोबर आणि पाण्याचे असे बुरबुडे असे फेस असं येऊ लागलं नळाला म्हणजे आणखी केवळ आणखी पाणी चालू आहे सुरुवातीला लोकांना पाणी 10 ते 15 मिनिटं लोकांना पाणी भरतात जमलं नाही बरं आता काही साफ पाणी आहे किंवा साफ नाही याची शाश्वती आपल्याला आहे का नाही ना जागी लिकेज होतं आपण काय त्या पाण्याला चाखून पाहणार आहोत का नाही ना मग जर का हे कोणी चांगले जरी पाणी आहे म्हणत असेल तर आपली खात्री चांगलं पाणी आहे म्हणून होईल का अखेर पाणी नळाचं जाईपर्यंत मी तर म्हणतो बा मला तर काही खात्री होऊ शकत नाही त्याच्यामुळं या नळाचं पाणी पिण्याच्या लायकीचं आपल्या गावामध्ये नाही आणि नळाचं पाणी तर पिण्याचं पाणी म्हणून लोक सोडतात आता याच्यावर म्हणजे जे लोक आहेत जनता या जनतेने याच्याकरता काय करायला पाहिजे जनतेची हकच या लोकांकडे म्हणजे म्हणलं तरी नाही म्हणते तुम्ही तुमचे नळ दुरुस्त नाही तर नळ दुरुस्त कुठं नाहीत काय नाही हे म्हणजे लक्ष द्यायला त्या लोकांना सांगायला पाहिजे बुवा तुम्ही तुमचं एक नळ समजा कुठलेला आहे ते दुरुस्त करा आणि प्रत्येकानं आपापला नळ सुद्धा दुरुस्त करून घेणं हे कोणाचं हे म्हणजे आपलं गावकरी माणसाचं काम आहे की नाही हे प्रत्येक जण आपापल्या नळावरही लक्ष देत नाही तर आणि त्याच्यात म्हणजे या लोकांचे लक्ष नाही बुवा तुमच्या नळाची दुरुस्ती तुम्ही करा एवढं तरी सांगायला पाहिजे सरपंच का आलते का इकडं का ग्रामसेवक आलते का पाहिलं का हे पाण्याचं कसं काय हाल चालले तर याची पाहणी करायला कधी आलेली दिसलीच नाही आपल्याला आपण आले म्हणून कसं म्हणावं तुमचं वय किती आहे बाबू माझं वय तुम्ही पाहिली का अशी अवस्था किंवा असं 68 आहे 68 आहे मी किल्ले रनिंग मध्ये आहे बरं तुम्ही अशी अवस्था आतापर्यंत माझी मी जन्म तारीख सुद्धा सांगू शकतो बरोबर काय समजा काय नाही सांगायचा उद्देश की तुम्ही एवढे वर्ष झालं एवढा तुमचे गाव एवढा वर्षाचा अनुभव आहे तुम्ही हो नाही असं वाय पाणी केलेलं नाही आणि जात होतं कधी प्रथम आमच्या इथं रेडी ज्यावेळी नळाचं पाणी सोडत होते बाऱ्याच्या पेंडावून आणलेलं पाणी होतं त्यावेळी पण पाण्याची घाण अशी येत नव्हती बरोबर एवढं मात्र नक्की एवढं घाण पाणी कवा यायचं नाही घाण पाणी कधी येत नव्हतं आलं तर आता 15 मिनिटं पाणी असं जावं लागतं आपल्याला हो आता तुम्ही मोटर राहत नाही किंवा लाईन राहत नाही काही नाही पाणी 15 दिवसाला एकदा यायला पाणी काही समजा आम्हाला माहित आहे तशा प्रकारचे आम्ही तुम्हाला माहिती म्हणजे आमच्या नंतर समोरची गोष्ट आता हे सर्व लिकेज आहे आता बरोबर हे सगळं लिकेज बघा बरं प्रकाश मिस्त्रीच्या ऐकलं देवानंद मिस्त्रीच्या ऐकलं हो ते वालचं आहे तर ते पाणी हो यायला ते दिसायला ते हे सगळं लिकेज बरं म्हणजे शूटिंग मध्ये यायला पाहिजे याच्यात आहे पुढे
कार अशी धार एकसारखी चालू होती. हो ना, हे सगळं लिकेजच पाणी होईल ना. सगळे 2 महिन्यापासून चालू आहे धार. 2 महिने झालं काय? बापरे. ऍक्शन कोणीच घेतलं नाही. सांगितलं तरी घेतलं खोलला आणि डायरेक्ट बुजवला. हा, पहिली पाईपलाईन फुटली. पाईपलाईन करण्यासाठी ते आमच्या इकडे चला हा चला चला काही विषय चला चला नाही. बघायचे आहे ना सगळे समस्या मिटवायची आपल्याला. लय रस्ते खराब होतो. बापरे. सगळी पाईप फोडली बनवलेली ते फोडले. बापरे. बघा ना आता समोर, तुम्हीच बघा आता समोर. हो दाखवा ना आम्हाला. या हो वा पुढे आम्हाला दाखवा कसं काय व्हायलंय. नाही राहू द्या बघू. लाईट नाही का इकडं? आता कसं जावं बा इथून? पाणी घ्याल तुम्ही. अरे बापरे, किती रस्ता खराब आहे. बापरे. हे रस्ता बापरे. राघव माल नंबर आहे आमच्या इकडे. हा त्याला म्हणलं बा लाईट शॉर्ट झाला म्हणलं होतो. हा तर त्यानं लाईट बसलेलं नाही. मी 100 रुपये स्वतः देऊन लाईट. बरं. हा सर, तुम्ही समस्या पहा. समस्या आता जिथे गेले तर समस्या आहेत. हे अण्णा तुम्ही लाईट बसवला का स्वतः? 100 रुपये शिवा कदम आहे ना, हा त्याला 100 रुपये दिले लाईट बसून घेतला. काय म्हणले? काय ते काय म्हणले? बसवणं म्हणले काय? जाधवच्या इथला लाईट बसला एक. हा ते आमच्या जाधवच्या तिथला. हा आणि आमच्या इथं लाईटच नाही म्हणली बसवायला. बरं लाईट नाही म्हणाले डायरेक्ट. असून सुद्धा नाही म्हणाले. पण लाईट एक दिवसच चालला, बंद झाला. सगळं ते पण डुप्लिकेट. आपण बघला ते. हो ते बंद झाला होता. ते बी लाईट बंदच होता. एकच दिवस चालला नाही तो पण. याचा यायनं स्वतः असे चायना आपण 100 रुपये देऊन शिवा येत लाईट गेलाच घेऊ बसवली तेव्हा. सरपंच या तर नाही, नंबर आहे नाही कोणीच. सरपंचच माहित नाही पाणी नाही. पाणीच येत नाही आमच्या इकडे. बरं. एक महिना येत नाही पाणी. एक महिना पाणी येते नळाला. बापरे. आमच्या इकडे तर पाणीच नाही. पाणी कुठून भरता तुम्ही? पाणी भरावं लागतं. त्यातून पाणी भरतात. बरं. हे लहान लेकरे पाणी भरतात. ट्युशनला जाणारे, शाळेला जाणारे. काही ढोरावासराला पाणी लागते ना. आम्ही हो ना. आता शेळ्याला पाणी म्हणजे आता सगळ्याला जाणं लागणार आहे. काही लेकरं घरी राहून पाणी भरतात आमच्या इथं. कोणती मोटर बनतात. विशेष नाव या 4 घराला आपल्या गावामध्ये मी सांगायला लाईट नको, पाणी तिकडल्या तरी समजा आमच्या समाजाला लाभ देतो. आमच्या इकडे बाहेर कवाच वटा सुद्धा दिला नाही गावामध्ये. नारळ फोडू गेलेली आहेत. बरं. आमच्या बापाची पिढी तर गेलीच. मग आम्ही पट्टी करून हे फाउंडेशन बनवलेलं आहे. बरं. मिस्त्री सुद्धा हे झालं. रोड आहे आता आमचा. समजे सरपंच हो गेले नारळ फोडून. सगळे यायले येऊन चालले पण करणं कोणी झालं असं होईल. ते मत जेव्हा मत पाहिजे तेव्हा म्हणतात मी करतो. आमच्याकडे एकदा 4 घराचं काय आहे म्हणाले मतदान. आता आम्ही या गावामधली कास्ट आहे ना, आम्हाला इथं हो ना. आमचा आहेच ना अधिकार. तसं कसं तुमचा 100% अधिकार आहेत. सगळ्या गोष्टीचे तुम्ही हकदार आहात. कोणीच विचारत नाही. कोणीच इकडे येऊन खातच नाही आमच्या. मग ते पाटील क्या करायला जास्त आता काम करायला कोणीच राहिलं ना. सगळे मागं दबायले ना. या माणसं नसल्या लाईट बसला नाही ना. स्वतः 100 रुपये द्याले शिवा कदमला लाईट बसून घेतली. लेकी बाळी आली त्या लाईट आली म्हणते दिवाळीला फोन केले. बरं. किती महिने झाले लाईटी बीटी बंद होते? सगळं बरं. आता लाईट ते जळणारच झालं. बंद झाला. ते बरं. सर्व एखादा महिना चालला असेल. बरं. एकही महिना चालला. सोलारचे दिले ते ना पण चालले येत नाही. एवढं टाका आमचं. हो मी सांगतो बोलतो. आम्हाला पाहिजे ना सगळे लहान लेकर इचू काढायचं अंधाराचं. चालली आता. पोरायला तरी चांगलं झालं पाहिजेत. हो ना. तर सरपंच साहेब तर बदल कोणी होणार व्हायला मात्र ते दिवस चालले ना फालतू. हो ना. कोणी झालं तरी बदल रस्त्याचा वावराचा होत नाही. माणसाला सरपंच कोणता आहे? सरपंच नाही तर गावातच सरपंच नाही. सरपंच नाही गावात. सरपंच कोणाचा? कोणाचा सरपंच तुमचे? मुंबई का? सरपंच मुंबईला.
माहित नाही आम्हाला कोणता सरपंच का आलते का इकडं, ग्रामसेवक का आलते का इकडं? आम्ही पाहिलेच नाही ते ग्रामसेवक ओळखत नाही मला पण ग्रामसेवक तर आजपर्यंत पाहिला नाही मी. बापरे. काही विषय नाही, सगळ्याला उत्तर द्यायला रेडी कोणी येऊ द्या पुढे. हो चला आपण थोडं हो या ना थोडंसं वाहन पुढे आम्हाला सांगा ना. आपल्याला लाभ कोण आहे त्याला सांगा ना, कोणता सरपंच आणा ना पुढे पुढे त्याला. आमचा रोड आता करतो म्हणली ती कवा गेला चांगली रोड मोठी मोठी करतो. मग आजी काय चाललं, स्वयंपाक चालू आहे ताई? सिलेंडर वगैरे नाही, चुलीवर स्वयंपाक करायला. राशन वगैरे भेटते की नाही? माल भेटते. बरं बरं, एका जागचं आहे का खूप? बरं बरं. सिलेंडर वगैरे आलं नाही का काही? पाण्याचं कनेक्शन? हां बरं 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 बरं. नाही तुम्हाला सिलेंडर आहे नाही? बरं 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 बरं. मी भाऊराव फाळेगावकरचा मोठा मुलगा हो. हां बरं 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 चालेल येतो बोलतो. आता सर तुमच्या घराकडे जाऊ आपण, पुढे चला तुम्ही. तुमच्या घराकडे जायचं आपल्याला. स्वतः केलेला हे सगळं स्वतः केलेलं आहे. घरापुढे बरं बरं हो बरं बरं मुरुम वगैरे. म्हणजे आता पहिला खड्डा होता, येते पाणी आली आली आपला ग्रामपंचायत. अच्छा चला पुढे चला. काय नाही काय नाही. निरीक्षण करायला गावात पाहायला आलो संध्याकाळी गाव कसं दिसते, कुठं लाईट आहे तर कुठं नाही, तर कुठं पाणी आहे नाही. म्हणजे ते लाईव्ह चालू आहे, आपल्याला समस्या मांडायची. हां हे खडक स्वतः टाकलेलं. ते बेड सुद्धा याने स्वतः केलेलं घरापुढे. बरोबर चांगलं राहून पहिल्या चिखलच राहायचा येथून तिथून. अच्छा पण आता घरापुढे रोज काढा लागते यायला माळव. बरं 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 माळव रोज काढा लागते, त्याच्यामुळे ते पहिलं ओल्यात राहायचं. तर मग घरच्या स्वतः घरापुढे हो चांगलं राहून हो माळव वगैरे सगळं करा, थोडं लाईट वेट. स्वतः घरापुढे केलेलं. बरोबर. हे रस्ता कुठे चालला? ती आता शेताकडे जाते. बरं बरं काहीच आहे का, लाईट बीट नाही का? हो आहे ना माहिती आहे. ते जायला अशी लई अडचण. बरं 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 बापरे. म्हणजे असं नाहीच ते पाय अशी इतकरी पाय जातात रोडला बापरे. लई. ते सकाळी तुम्हाला दाखवतो इकडलं. हो सकाळी येतो मी बघू इकडं. कोणीकडे जायचं? इकडे इकडे सर. ओके कोणी हा सरपंच हो चला सरपंचाच्या घराकडे जाऊ. सरपंचाचं घर बघू. तुमची समस्या काय सांगा या सांगा ना. या ना तेव्हा म्हशी आता यायच्या जरा आमच्या गोळी गिळीचा त्रास आहे आम्हाला. बरं बरं दाखवा ना मला अण्णा, दाखवा ना. चला दूध 2 मिनिटं या ना, मला दाखवा ना. दूध काढू लागली. तुम्ही दाखवा चला ना जरा 2 मिनिटं. बांधा बांधा वासरू. हो हो चला सरपंचाचं घर कोणते दाखवा बरं मला. सरपंच इकडे या ह्या खांब्यावर लाईट नाही का? येतं लाईट केव्हापासून बंद आहे? हे आपले ज्ञानेश्वर अण्णा. हा लाईट लाईट दिवाळीच्या आधीपासून नाही, दिवाळीला नाही बसवलं. बरं बरं हे बरं बसवलं नाही, बंदच आहे. बापरे. आणि हे बसू शकणार नाही बरं इथं कोण नाही. हा लई वेळेस म्हणलो बरं 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 एकदा पाहायला आले नाही. अहो सरपंचाचं घर शेजारीच आहे की, तरी बी आले नाहीत. काय बाबा सरपंच पुढे हो याच गल्लीत असेल ना बाजूला. 5-10 घर इकडे तिकडे. 5च घर, 2च घर. पाणी येते बाहेर. हे लिकायचं बापरे. इथून येते असं. आता इथून इकडे पाणी जाते. काय म्हणजे सोय नाहीच गावाची. हे इकडे हे फुटलं, याच्याकडे कोणी लक्ष देईना. अवघड आहे बाबा. गाड्या मिड्या अडकल्या त्यानं पडाव नाही. एवढंच आहे की ते सगळं. याचं गाड्या कटत नाही तर काहीच नाही. सगळी पडलं तर पुढे हो सगळं लाईट बंद. काय बंद तर दिसतच ना, अंधारच आहे ना. हो थोडं पुढे. हा या बाई येतं हे येतं लिकीज आहे. येतं लिकीज फुटलेली. काहीच झालं फुटलेली आहे. किती दिवस झाले ना.
2-3 महिने झाले असतील. बापरे 3 महिन्यापासून असं सरपंचाच्या गल्लीत घरात बाजूला टाचू होतात की नाही होतच ना हो ते आता चिलट झाले घरातले सगळे डेंग्यू व्हायचं ना सगळे मलेरिया सगळं पसायचं रोगराई याच्यामुळेच व्हायला की नाही हो ना मग याच्याकडे कोणीच लक्ष देईन झालं असं चिल्लर चालत आणि याच्यामुळेच चिलट वाढतात ना हो ना येतं हो याच्या हेच का चिलट्यासाठी ब्रीडिंग ग्राउंड हा सप्लाय होत नाही बापरे सगळं साचून राहिलं बा हे नाली चिलट कसे उठायचे बापरे येथे पाण्याचा रोग झाला म्हणजे काय होते पाणी रोखले गेल्यावर नळाची पाईपलाईन करतो जास्त वाढतात फोडलं ते याचं पाईपलाईन केली नाही का हा गावाची ते मदत हो हो मदत केली ना फुटलेलो आहे बरोबर गावापासून जोडलं नाही का बरोबर बरोबर नाव गेली झाली थोडं कुठलं ते त्याची दुरुस्ती केली नाही बरोबर बरोबर थोडं पुढे आणि बरं एक माहिती विचारायची तुम्हाला हा बोला ना आता ही फिल्टरच्या पाण्याची नळाची योजना लोक द्यायला लागले नळ खतले JCPनं आणि पाईप फिटिंग केली तर एकाच कनेक्शनवर 5 किंवा 10 असे नळ देऊ शकता का किंवा समजा एखाद्या ग्राहकानं म्हणजे समजा गावातल्या आपल्या माणसानं पाणी घेणाऱ्या माणसानं अलगच काढून मला सेपरेट द्या म्हटलं तर देता जमल की नाही जमते ना मग या लोकांनी दिलं नाही काम करणाऱ्या लोकांनी त्यांनी त्या ठेकेदाराकडे मग तसं तरतूद नाही का प्रत्येकाला अलग तुमचं तुम्ही कंजेक्शन मागितलं तुमचं तुम्हाला द्यायला पाहिजे ना प्रत्येकाचं सेपरेट ज्याचं त्याला कनेक्शन दिलं पाहिजे मग एका ठिकाणी छेद पाडलं की एकातून 4 जण तुम्ही तिथे घ्या असे करायला दिले आणि ते मला आवडलं नाही मी केलं नाही माझं पुन्हा करतो म्हणजे माझं काय नळाची दुरुस्ती त्यांच्या घरापासली नाली स्वतः यांनी केलेली आहे नाही माझ्या घरापाशी तर मी नेहमी नाली उपसवतो आता स्वतः केलेली आहे ती आता गोटे लावून वासन होत नाही ना ते वासन होत नाही असं ती जेवढा ट्रिप टाकलेली आहे स्वतः टाकलेली आहे यांनी बरोबर बरोबर ते आता बघितली ना आपण हो हो तिथं? पाहिजे ना हो स्वतः टाकलेली आहे स्वतः बरोबर बरोबर ती त्याचा खर्च कोणी काय देणार घरामध्ये पाणी यायचं आहे घरामध्ये येऊ नाही म्हणून स्वतः टाकलेली तुम्ही करा हा एक गोटा लावलेला आहे आता हे स्वतः माणसाने. पाणी पिण्याच्या रोजगार लावून. पाणी म्हणजे पियाला म्हणून सोडण्यात येत असते त्याचा उद्देश पिण्याच्या पाण्याकरता नळाचा उद्देश असते मेन त्याच्यानंतर तुमच्या वापरामध्ये पाणी घ्या काय करायचं ते करा वापर जशा प्रकारचं तशा प्रकारचं त्या वापरलेल्या आणि हे पाण्याची विल्हेवाट सरपंचाचं काय लावायची घरापासली ते अवस्था तुम्ही, बघा यांची. हे आपल्या असते परंतु ज्या आता फिल्टरच्या नळाची योजना खतून ठेवली नळ तुम्हाला कंजेक्शन काढून दिले गोष्ट खरी त्याला पाणी नाही आता 6 महिने ते वर्ष ते 2 वर्षापर्यंत ते पाणी येणार नाही आणि समजा फिल्टरचं माणसाला ज्या घरातून पाणी आणता येत नाही घरच्या बाहेर जाता जमत नाही बॉटल डोक्यावर आणता जमत नाही वाहन चालवाय जमत नाही तर अशा काही कुटुंबामध्ये लोक आहात काही कुटुंबीय आहेत त्या लोकांनी पाणी कुठलं फिल्टरचं प्यावं आणि हे पाणी पियावं तर जंतुकीकरणाचं पाणी आहे परिपूर्ण जंतू या पाण्यामध्ये हो ना सगळे चाटून राहतात चाटू अनेक प्रकारचे समजा घाण साबण घाण समजा शॅम्पूचा घाण म्हणजे अशा प्रकारची झालेली तर हे घाण विषारी पोटामध्ये पाणी गेल्यावर कोणत्या तरी बिमारी होऊन लोक मरतील 100% मरतील याच्यावर म्हणजे काय गावात समजा आणि डॉक्टर म्हणाले पाण्याचं पाणी पिण्याचं पाणी बदलाले करायचं काय बरोबर बरोबर म्हणून फिल्टरचं पाणी चालू करावं लागायचं चुकीचं होईल आता हे दवाखान्यावर आहे याच्याजवळ आपल्या बरेच पेशंट येतात बरोबर बरोबर साहेबाच्यात हे आहे समजा अच्छा कंपाऊंडर म्हणजे मदतीला बरोबर बरोबर पाण्यामुळं खूप लेकर बिमार पडायले बरोबर आपल्या गावचे भरपूर पेशंट तिथं जात असतील फक्त पाण्यामुळे मुख्य कारण बरोबर डॉक्टर हा पाणी चेंज करा उकळून द्यायला नाही तर फिल्टरचं घेऊन ते उकळून द्या बरोबर बरोबर तर आता हे त्यात असल्यामुळे आपल्या गावातली समस्या माहित आहे हो माहिती तरी झालं कमीत कमी नाही तर गोरगरिबापर्यंत हे माहिती पोहोचत नाही की कारण काय तर आम्हाला म्हणतात तुम्ही लहान आहात, काय करायचं तुम्हाला काय कळायचं बरोबर बरोबर असं म्हणजे त्याला त्याच्यात दाबायचं. आता तू आता हे बोलायला त्याच्यात दाब तू बोलू नको आम्हाला माहित आहे काय करायचं एवढी आली आम्ही आमचं काय दोघात वाटून घेतो आम्ही बरोबर बरोबर असं विषय आहे गावातली कोणती निधी आलेली कोणताच रोड झाला नाही आता हे मधला जे रोड आहे आता आपण बघितलेला निधी ते रोडची निधी मंजूर झालेला आहे पण ते होईल कधी याची गॅरंटी नाही होणार आहे म्हणले तुमची काय समस्या काय थोडीशी हे इकडे सर इकडे
हे पाईप दाखव इकडला. हे पाईप दाखव. हे लिकेज आहे. स्वतः टाकलेला. अहो चिलट बघा किती डास. स्वतः टाकलेला पाईप. बरं हो सगळे तरंगाने ते. आणि त्या पाईपलाईनचं बघा पाणी इथं काढावं लागायला. बरं फिंग तर सरपंचाचं घर. ही अशी अवस्था म्हणा गावाची. कोणतं कोणतं घर आहे हे? सरपंच हात का? चला त्याला काही त्रास करू नये, डिस्टर्ब करू नये आपण. मी पहिल्यांदाच पाहिलं सरपंचाचं घर, मला माहितीच नव्हतं. आपल्या इकडे दुकानाकडे. हो चला. काय बोलायचं काय सांगायचं असेल तर बोला अण्णा. अण्णा काही समस्या आहे का अजून? बस का चला सर. आपल्या थकली होती समस्या. काय कोणीच करणं झालं त्याच्यामुळे सांगणं झाली. हो ना. आपल्या इकडे काय झालं माहिती आहे का? आपल्या इकडे जे आहे